राज्यात जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी मराठा समाजाला वेगळा न्याय आणि ओबीसीना वेगळा न्याय. खरं तर राज्य सरकारने पुढाकार घेऊन ओबीसी आणि मराठ्यांना म्हणजे वेगळं ताट ठेवून आणि दोघांनाही सारखा न्याय दिला तर हे राज्यातला वाद कमी होऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की राज्य सरकारच जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावतंय की काय. कारण मराठा समाजाच्या आंदोलकांनी जे मागायचं आणि राज्य सरकारने द्यायचं, खरं तर राज्य सरकार त्यांनी मागणी करायची वाट पाहतंय. कारण की तो 5वी नापास जरांगे उपोषणाला बसण्याच्या अगोदर जर राज्य सरकारचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी तिथे 1 तासात जाऊन बसतात, म्हणजे राज्य सरकारच उत्साही आहे, उतावीळ आहे किंवा जरांगीने काहीतरी मागायचं आणि आपण द्यायचं. आणि ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं फक्त निवडणूक आले की, आणि त्या ओबीसीचा केसानी गळा कापायचं. म्हणजे आता हे ओबीसीनच विचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली. कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर ओबीसीने ह्या लोकांना भरभरून मतं दिली, यांना राजसत्तेवर नेऊन बसवलं. आणि राजसत्तेवर नेऊन बसवल्याच्या नंतर यांनी सर्रास ओबीसीचा केसानी गळा कापण्याचं काम सुरू केलंय. ओबीसी महामंडळांना दमडी नाही, ओबीसीच्या शिष्यवृत्तीला पैसे नाहीत, ओबीसी महाज्योतीला पैसे नाहीत, आणि राज्यामध्ये मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांना 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय. मग ओबीसीच्या तरुणांना उद्योगासाठी का मिळत नाही? मराठा तरुणांना उद्योग करण्यासाठी 30-30 लाख रुपये मिळत आहे. मग ओबीसीच्या तरुणांना म्हणजे ते माणसं नाहीत का? म्हणजे जाणीवपूर्वक राज्य सरकारच भेदभाव करून राज्यात दरी निर्माण करताय. कुठतरी बहुजनातील मराठा ओबीसी वाद लावायचा आणि आपली पोळी, राजकीय पोळी, आपली खुर्ची सत्ता टिकवण्यासाठी चाललेला खटाटोपी, बाकी काही नाही. आणि हे येणाऱ्या काळात राज्य सरकारला, केंद्र सरकारला महागात पडेल. कारण की तुम्ही जर दरी निर्माण करताल आणि तुम्ही प्रत्येकाला जात पाहून जर तुम्ही न्याय देण्याचं काम करत असाल, तर लोक सुद्धा येणाऱ्या काळात जात पाहून मतदान करतील, जात पाहून निवडून देण्याचं काम करतील. आणि येणाऱ्या काळात ते पाहायला मिळेल. कारण की ओबीसींना फसवलंय. येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा ज्यांनी आम्हाला फसवले त्यांना फसवल्याशिवाय शांत बसणार